ह्या पेरूच्या प्लॉटचं जमीन विकायची का तुम्हाला? हो, पेरूच्या प्लॉट सहित विकायची आहे. बोला केवढ्याला द्यायचं? 20 लाख रुपये चाललाय ना दादा आता जमिनीचा भाव. तसं द्या ना मग मला पण. नाही बाबा एवढी किंमत नाही होणार. जास्तीत जास्त 13 ते 14 लाख रुपये होईल किंमत. दादा एवढं कमी नका देऊ, ह्याच्यात पीक पण आहे. फायनल बोललोय मी, तुमचा तुम्ही विचार करा. ह्याला सावकाराचे तर पैसे दे नाही, व्याज पण वाढत चाललंय. जाऊन ते देऊन टाकू. चांगला बकरा भेटलाय, टाकायचा कापून. ह्याला गरज आहे, चट दिन. हो दादा. चालतंय मग उद्या डॉक्युमेंट घेऊन या. हो हो. ह्याला 7 लाख रुपये प्रॉफिट झाला का? आणि त्यातून पेरूचा प्लॉट. आईला गरज आहे म्हणून लय कमीने विकावं लागलंय वावर. चला जाऊन द्या, परत कमावता येईल. आधी लोकांचं देणं गरजेचं आहे. का रे दुसऱ्याची गरज बघून त्याला फसवतोस? असे तुझ्या बरोबर घडल्यावर काय होईल? असे तुझ्या बरोबर घडल्यावर काय होईल? चुकीचं करतोय राव. चला त्याला जाऊन सांगतो. तो ऐका ना दादा. का हो, बोला ना. अहो दादा, जसं बाहेर चालेल 20 लाख रुपयांनी, मी तुम्हाला तसा रेट देतो. आणि पेरूची ना 2 लाख एक्स्ट्रा देतो. म्हणजे मी तुम्हाला 22 लाख रुपये देतो. पण तसं का? नाही राहू द्या. तुम्ही काय राव प्रश्न विचारताय? उद्या मी तुम्हाला पैसे दे ना. आईला ह्याला काय झालंय बा अचानक? जाऊन द्या चला. ज्याला देव तारी त्याला कोण मारी. राहू द्या.